जोरदार टाळणी स्वागत करूया अमरावतीवरून येत असलेले देशी बॉडी बिल्डर रोशन भजनकर यांचं. तुम्हाला सांगतो रोशन, हे सगळं पाहून ना मेहनत आणि नशीब याचं कोलॅबरेशन काय असतं ते आता मला दिसतंय इथे. धन्यवाद दादा. दादा पण एक गोष्ट मला सांगायची आहे. आज मी ह्या स्टेजवर आलो तर एका व्यक्तीच्या आहे ना, दोघा व्यक्तीच्या आहे ना. सांगू की त्याचं नाव? प्लीज सांगा. कारण की ही माझी गौरी आणि ही माझी मुलगी लायनी राशी, त्या दोघीच्या आहे ना आलो. एक टाईम अशी गोष्ट होती, मी वर्कआउट करायला गेलो जिममध्ये आणि घरी आलो आणि माझी आई आणि माझी पोरगी अशी टी व्ही पाहून राहिले होते आणि त्या टाइमले म्हणे माझी पोरगी आईले, आई म्हणे आपले बाबा असे टीव्हीवर कधी दिसणार म्हणे. माय म्हणे आपण गरीब आहे म्हणे, कुठंच दिसू म्हणे आपण टीव्ही घेऊवर म्हणे. ते गोष्ट मला रुतली. मी नेमकंच तेव्हा आलो घरी आणि मी ही गोष्ट ऐकली आणि माझी पोरगी माझ्याजवळ आली. मला म्हणते बाबा तुम्ही एक दिवस कधीच असाल म्हणे टीव्हीवर. मी म्हटलं आपण कधी जाऊ टीव्हीवर. म्हटलं ठीक आहे जाईनच म्हटलं, टीव्हीवर एक दिवस जाऊनच दाखीन म्हटलं. तेव्हापासून जिद्द पकडली आणि आज मी त्याच्यासमोर टीव्हीवर आहे. मला फक्त एकच वेळा सांगायचं त्याले, गौरी पाय मी ते बाबा टीव्हीवर आहे आणि आई एक गरीबाचाच पोरगा इथं आहे. वा वा वा, नीट बघा. तुमचं सगळं परिवार तुम्हाला पाहतोय, बिलकुल. तुमचं गाव पाहतोय, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय. तुम्ही आज इथे नॅशनल टीव्हीवरती आलेला आहात बिग बॉसचा हा खेळ खेळण्यासाठी. बिंदास. आणि तिनं मला एक सांगितलं होतं, बाबा तुम्ही जा आणि तिथून मला ट्रॉफी आणून पाहिजे. आज त्या घरातून मी जेव्हा पाऊल बाहेर टाकला, दुसऱ्या घरात आलो, तर इथून मी खाली येत जाणार नाही, इथून ट्रॉफी घेऊनच जाणार. हीच जिद्द तुमच्याबरोबर सदैव असावी अशी आमची प्रार्थना आहे. तुम्ही मेहनत तर केली, पण आता जसं एक असतं ना मेहनत आणि शॉर्टकट, तसंच आमच्या ह्या मंचावर पण आहे. ह्या सीझन पासून आता 2 दार आहेत. एक मेहनतीचा दरवाजा आहे, पण दुसरा एक दरवाजा आहे तो पाठीमाग आहे तिकडे. ते दार दिसतंय ज्याचा डोळा आहे ते आहे शॉर्टकट दार. तर तुम्ही काय निवडाल? हा इंडिव्हिज्युअल गेम आहे, तर तुम्हाला ठरवायचंय तुम्हाला कुठली दिशा निवडायची. जय बजरंगबलीचं नाव घेऊन आणि ह्याच दरवाज्यातून निघून जाईल. चला तुमची मेहनत मी आता इथूनच सुरू करतो. घेऊन या.